कधी कधी चुकीच्या गोष्टींमध्येही काहीतरी चांगलंच दडलेलं असतं. ते म्हणजे असं, रात्री फ्रीजमध्ये दूध ठेवायचं राहून गेलं आणि रात्रभर बाहेर राहिल्यामुळे सकाळी दूध तापवायला गेले तर दूध नासलं. आता ह्या दुधाचं करायचं काय, तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी काढून घेतलं, गरम करून घेतलं आणि त्यात साखर टाकायची आणि एक छानसा खवा तयार करायचा. तो मुलांना खूप आवडतो आणि माझ्या अगस्त्याला बर्फीला तर खूपच आवडतो. सो चला, मुलांना खाऊ घातला आणि अचानकच आमचा प्लॅन झाला की चला गावाकडे जाऊया. 2 दिवस सुट्टी होती मुलांना आणि त्यांच्या पप्पांना सुद्धा. सो आम्ही अचानकच प्लॅन केला आणि अचानकच निघालो. त्याच्यामुळे काही नाश्ता वगैरे केला नाही घरी, तेवढंच खाल्लं आणि लगेचच निघालो आवरून सगळं. आणि वाटेत हा निसर्ग पाहून तर एकच गाणं आठवतं, हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे, धुंद वारे ला 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 ला. किती सुंदर निसर्ग आहे ना. हा निसर्ग पाहून असं मनच भरत नाही, म्हणजे कितीही पाहिला ना तरी पाहूच वाटतं. आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारचा निसर्ग, अत्यंत मनमोहक असं वातावरण. खरंच गावाकडची हीच मजा असते ना. इथे आम्ही थांबलो होतो पेट्रोल पंपावरती CNG भरण्यासाठी आणि इथे अगस्त्याने कॅमेरा हाती घेतला आणि इथे शूट करत होता. आता अगस्त्याने कॅमेरा हाती घेतलाय म्हटल्यावरती बर्फी काय मागे राहते, तिने सुद्धा लगेच शूट घेतलं आणि हे थोडंसं शूटिंग त्यांनीच केलेलं होतं. सो चला, CNG भरून झालेला आहे आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला लागलो. पुढच्या प्रवासाला म्हणजे कुठे, गावाकडे जायच्या प्रवासाला. आणि निसर्ग तर काही पाठ सोडतच नव्हता. खूप असं हिरवळ वातावरण आहे कारण पावसाचे दिवस. मध्येच आम्ही वाटेत थांबलो देवी दर्शनासाठी. सो इथे साळवन देवीला आलो होतो. सो देवीचं दर्शन घ्यायच्या आधी आहे ना, इथे पहा तुम्ही मस्त असं वातावरण होतं आणि हे जे दिसते ना मागे शेड सारखं, ते आता इतक्यातच बांधलेलं आहे. सो मी 3 वर्ष झालं युट्यूबमध्ये आहे. सो 3 वर्षात बरेच प्रगती, माझे साळवन देवीचे व्हिडिओज तुम्ही जर पाहिले असतील ना तर तुम्हाला कळेल की प्रत्येक वर्षी काही ना काही ऍडच होतंय या मंदिराच्या परिसरामध्ये. सो इथे पहा हँडपंप होता, म्हणजेच काय म्हणतात त्याला, मला आठवत नाहीये, हापसा बरोबर. सो तिथे मुलं हातपाय तोंड धुत होते आणि अगस्त्य पहा किती हौशीने ते सगळं पाणी हापसत होता. सो मुलांना काहीतरी वेगळ्या गोष्टी दिसल्या ना की त्यांना खूप कुतूहल वाटतं. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, पण ह्या मुलांना डायरेक्ट नळाला पाणी येतं, त्यामुळे हापसा वगैरे हँडपंप त्यांना वेगळंच काहीतरी वाटतं. सो मुलं ते एन्जॉय करत होते, छानसं एन्जॉय केलं त्यांनी आणि आम्ही फायनली आतमध्ये हातपाय तोंड धुवून आलेलो आहे आणि देवीचं दर्शन केलं छानसं. आतमध्ये जाऊन दर्शन केलं. इथे कॅमेरा मी आतमध्ये नेला नाही कारण मला निवांत दर्शन करायचं होतं. देवीचं छानसं दर्शन केलं, बाहेर आलो आणि हा बाहेरचा परिसर. आता काय ऑफ डेज म्हणजे नवरात्र वगैरे जवळ आली, त्याच्या आधीच मंदिराचं छानसं काम सुरू होतं, कलरिंग वगैरे चालू होती आणि कोणीच नव्हतं, त्यामुळे आमचं इतकं निवांत आणि छान दर्शन झालं की काय सांगावं. चला तर आता दर्शन झालेलं आहे, आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, म्हणजे फायनली आम्ही घरी चाललो. आता घरी जायचं, मुलांना तर वाटेत खूप भूक लागली होती पण आम्ही कुठेच थांबलो नाही. फायनली इथे थोड्या वेळ थांबलो आणि भेळ घेतली. म्हटलं आता घर जवळ आलंय, घरी गेल्यावरती सगळे एकत्र बसून भेळ वडापाव वगैरे खावं म्हणून साठी या आजोबांकडून छान अशी भेळ बनवून घेतली. भेळ गाडीमध्ये ठेवली मुलांजवळ आणि वडापाव घ्यायला गेलो आम्ही 2 जण. तोपर्यंत इथे पहा मस्त असं मुलांच्या हाती भेळ सोपवली आणि वडापाव घ्यायला गेले. तेवढ्यात तात्यांचा फोन आला. तात्यांशी बोलले की आम्ही आलोच, 5च मिनिटात घरी पोहोचतोय. आणि इथे गाडीत येऊन बघती तर काय, मुलांनी अख्खी भेळ फस्त करून टाकली. भूक लागली होती, आता काय करणार ते तरी बिचारे. सो त्यांनी खाल्ली आणि फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलो. इथून हा कच्चा रस्ता जातो आणि ह्या कच्च्या रस्त्यातून इथे पहा ऊस वगैरे आहे, खूपच छान वाटत होतं. फायनली घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्यानंतर मुलांची एक्साइटमेंट असते. अगस्त्य गाडीत लपून बसला होता, त्याला वाटलं की कोणीतरी त्याला शोधायला येईल पण कोणीच आलं नाही, त्यामुळे तो थोडासा सॅड झाला. पण अजिबात त्याच्या मनात काहीच नसतं. पहा अरे कुणाकडे जायचंय तुला? गिफ्ट मिळालं, एक चॉकोपायचं खाऊन टाकलं. संपले, कालच घेतलं, कालच संपले. हे घे तुम्हाला, हे आणले.
छोट्या मुलांना प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असतं, त्यामुळे थोडंसं हे झालं. बाकी इथे पहा, तात्या देवाला गेले होते आणि येताना त्यांनी हा छानसा बॉल आणला होता मुलांसाठी. आता कुठलीही नवीन गोष्ट आली ती म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यात छोट्या मुलीला खेळायची असते. म्हणजे अगस्त्य छोटा आहे पण त्याच्यापेक्षा छोटी माझी बर्फी आहे. सो इथे पहा, तिनेच आधी घेतला आणि तिने आधी टॅप टॅप केलं. त्या बाबतीत अगस्त्य थोडा समजदारच आहे म्हणायचा. त्याने सेकंड टाइमला घेतला बॉल. मस्तपैकी गरम गरम वडापाव, आईंनी हरभऱ्याची भाजी केली होती, शेपूची भाजी केली होती, चपाती, हरभऱ्याची भाजी, शेपूची भाजी, ही भेळ आणि वडापाव, सगळं काही आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण करून घेतलं. आणि त्यानंतर आली घरातली साफसफाई. आता स्वयंपाक नुकताच केला होता आईंनी आणि मग किचनचं आवरायचं चाललं होतं. आणि त्यात मध्ये काय झालंय की आमचं बेसिंग जे आहे ना किचन मधलं, त्याचा पाईपच खराब झालाय, त्यामुळे भांडी बाहेरच घासायला लागणार आहेत. मग मी किचन वाटा वगैरे आवरून घेतलं, घरातला पसारा आवरून घेतला आणि बाहेर नेऊन भांडी ठेवली. आता बाहेर भांडी ठेवली आहेत म्हणलं आता सगळंच घरातलं नीटनेटकं, म्हणजे बेडरूम मध्ये कोणी आलं, मुलं वगैरे आली तर नाही का, म्हणून साठी मी आधीची जी जुनी बेडशीट होती ती काढून टाकली आणि नवीन बेडशीट टाकली. आणि धूळ असली थोडीफार तरी मला शिंकाया येतातच. मस्त अशी बेडशीट नवीन टाकल्यानंतर किती फ्रेश वाटतं ना बेडरूम मध्ये. चला आम्ही भांडी घासून घेतो. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.